अरे देवा, हा इतका अंधार का दिसतोय? जेव्हा एरियात शिरलो तेव्हा तर लाईट होता. हो. मला वाटतं फ्यूज गेला असावा. तेजपाल तू? मला वाटतं लाईट गेलाय. फ्यूज उडाला असेल. फ्यूज मरू दे, तू तर 4 तास आधीच निघाला होतास ना, आता पोहोचतोयस. का उशीर झाला इतका? अहो आधी घरात तर जाऊ द्या ना, मग सगळं सांगतो. मी फ्यूज बघतो. देव जाणे हा फ्यूज कसा उडाला. हा आवाज कसला होता? हा आत्या, हा हा स्फोट ऐकू आला. हो हो. किल्ली द्या. किल्ली. हो हो किल्ली. चला दादा लवकर. अरे लवकर उघड, लवकर उघड बेटा. सिम्मी. सिम्मी. अगं बाई. अरे देवा. अगं काय झालं? सिम्मी, काय झालं? काय झालं हिला? काय झालं हे? सिम्मी. सिम्मी, अहो, हे उठ. काय झालं हिला? सिम्मी. अहो बघा ना. अगं सिम्मी. अगं काय झालं? सिम्मी. सिम्मी डोळे उघड. सिम्मी. अरे सिमी. सिम्मी डोळे उघड. सिम्मी बेटा. सिम्मी. 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 काय झालं? ही काही बोलत का नाही? सिम्मी. सिम्मी बेटा. सिमी. सिमी डोळे उघड बेटा, डोळे उघड बेटा, काहीतरी बोल सिम्मी. बाबा, सिम्मी आता डोळे नाही उघडणार. सिमी. सिमी बेटा डोळे उघड. सिमी. बाबा, बाबा सिम्मी आता या जगात नाही राहिली. अरे नाही. सिम्मी. सिम्मी. माझ्या पोरीला काय झालं? बेटा, बेटा उठ सिम्मी. दादा हे काय झालं? सत्यपाल चौधरी तुम्हीच का? हो मेजर साहेब, मीच तुम्हाला बोलवलं होतं. मला हे सांगा की एक्झॅक्टली झालं काय? कसं सांगू मेजर साहेब, मी आणि माझी ताई तर माझ्या मुलीकरता स्थळ बघायला गेलो होतो. जेव्हा परत आलो तेव्हा बहुतेक बंगल्याचा फ्यूज गेला होता. म्हणून माझा मुलगा तेजपाल फ्यूज जोडायला गेला आणि फ्यूज लागताच त्याने जसं स्विच ऑन केलं तसा एक मोठा स्फोट झाला आणि माझी मुलगी माझी. स्फोट झाला? कुठे झाला स्फोट? आत किचन मध्ये. या माझ्यासोबत. तुम्ही थांबा, आम्ही जाऊन बघतो. लेट्स गो. चीफ, ही कॉपर वायर स्विच बोर्ड मधून निघून थेट डेड बॉडी जवळ गेलीये. याचा अर्थ या बल्बचा वापर डेटोनेटर सारखा करण्यात आलाय. हे बघा. साहिल, जर ही मुलगी कॉम्प्युटर युजर असेल तर तिच्या कॉम्प्युटर मधून हार्ड डिस्क काढ आणि आपल्या ताब्यात ताबडतोब घे.
आय एम शुअर आपल्याला त्यातून काहीतरी मोठी मदत नक्कीच मिळू शकेल. ओके चीफ. आणि शायना, इथून जे काही एव्हिडन्स मिळतील ते गोळा कर आणि फॉरेन्सिक टेस्ट साठी पाठवून दे. ऑल राईट चीफ. चीफ, या ग्लासमधून केमिकलचा दुर्गंध येतोय. कदाचित यात मादक पदार्थ मिसळलेत. पण हेही शक्य आहे ना की एलपीजी गॅस आणि फायर यांची रिॲक्शन होऊन ही दुर्गंधी येत असावी. हे शक्य आहे. शायना, हा ग्लासही लगेच फॉरेन्सिक टेस्ट साठी पाठवून दे. तुम्हाला काय वाटतं चीफ, ही हत्या आहे की आत्महत्या? त्याचं काय आहे, अभिनव दारही आतून बंद होतं. सध्या तरी असं वाटतंय की ही आत्महत्या आहे. पण तरीही आपल्याला या मुलीच्या घरच्यांची उलट तपासणी घ्यावीच लागेल. अभि, लेट्स गो. हे बघा सत्यपालजी, या केसबद्दल आम्हाला तुमची बरीच काही चौकशी करावी लागणार आहे. हो, तुम्ही आम्हाला सांगा किंवा नका सांगू मेजर राठोड, गुन्ह्याची बातमी तर आमच्यापर्यंत पोहोचतेच. आय एम व्हेरी इम्प्रेस इन्स्पेक्टर साहेब. बरं आहे, आता तुम्ही आलाच आहात तर आपण एकत्र मिळून या केसची तपासणी करू. वेल, आम्ही इन्स्पेक्शन तर करून घेतलंय. आता फॅमिली मेंबर्सची विचारपूस बाकी आहे, त्यामुळे लेट्स गो अहेड. इन्स्पेक्टर साहेब, आम्ही एव्हिडन्स तर कलेक्ट केलेत, तरीही तुम्ही बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्यावी आणि रिपोर्ट्स आम्हाला पाठवा. ओके मेजर राठोड. चला हवालदार. या मेजर राठोड या. काय झालं इन्स्पेक्टर साहेब, आमची आठवण कशी काढली? हे सांगायला की आम्ही केस सॉल्व्ह केली आहे आणि खुन्यालाही अटक केली आहे. काय? कोण आहे खुनी? चला माझ्यासोबत. राठोड साहेब, बरं झालं तुम्ही आलात. बघा ना इन्स्पेक्टर, माझं काय ऐकतच नाहीये. अहो, मला का बंद केलंय काही कळत नाहीये. यांना वाटतं की मीच खून केलाय. सर, मी माझ्या बहिणीचा खून का करेन? समजवा यांना. गप. आवाज खाली. राठोड साहेब, याच्या विरोधात आमच्याकडे साक्षीदार आहे. साक्षीदार? हो, या मी तुमची भेट करून देतो. अहो राठोड साहेब, माझं ऐकून घ्या. राठोड साहेब, साहेब प्लीज. कुठे अडकलो मी?
हा इन्स्पेक्टर काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. हेच आहेत ते दोघे चौधरीचे शेजारी. सांगा काय काय बघितलं तुम्ही त्या दिवशी? काय साहेब, याआधी इन्स्पेक्टर साहेबांना सांगून झालंय. साहेब, घटनेच्या आधी तेजपालला मी बंगल्याच्या आत शिरताना बघितलं. मी मागून त्याला रामराम पण केला, पण तो दुर्लक्ष करून घराच्या आत निघून गेला. मागून बघितलं याचा अर्थ तुम्ही त्यांचा चेहरा नाही बघितला. मग तुम्हाला कसं कळलं की तो तेजपालच आहे ते? अहो, कमाल करताय साहेब. वर्षानुवर्ष शेजारी राहतोय, ओळखणार कसं नाही? बरं, त्यावेळी किती वाजले होते? हेच असतील साधारण रात्रीचे 9 वाजले असतील साहेब. ठीक आहे, आता तुम्ही सांगा की तुम्ही काय पाहिलं ते. मी काही बघितलेलं नाहीये, फक्त ऐकलंय. ठीक आहे, तर तुम्ही आम्हाला हे सांगा की तुम्ही काय ऐकलं. त्या दिवशी सकाळी तेजपाल आणि सिम्मी एकमेकांशी भांडत होते, ते मी ऐकलं. आणि ऐकल्यावर असं कळलं की सिम्मी अजिबात लग्न करायला तयार नाहीये आणि तेजपाल आणि त्याच्या घरचे तिचं बळजबरीने लग्न करायला निघाले होते. आणखीन एक गोष्ट, तेजपाल म्हणत होता की जर सिमीने त्याच्या मनासारखं नाही केलं तर तो तिला ठार मारणार आहे म्हणे. बघितलं मेजर राठोड, किती लवकर केस सॉल्व्ह केली मी. इन्स्पेक्टर साहेब, तुमचा एक प्रॉब्लेम आहे की तुम्ही निष्कर्ष खूपच लवकर लावता. मान्य आहे की या दोघांच्या साक्षीमुळे तेजपालवरचा संशय नक्कीच वाढतोय, पण हे अजिबात सिद्ध होत नाही की कुणी तेजपालच आहे. अभि, मला वाटतं की आपण चौधरी निवासला जाऊन पुन्हा एकदा विचारपूस करायला हवी. हे बघा, ते मला काही माहित नाही. माझ्या मुलाला लवकरात लवकर सोडा. काय, तो निरपराध आहे. तुम्ही काहीही करा, पण माझ्या मुलाची सुटका करा. हा, मेजर साहेब, तो इन्स्पेक्टर माझ्या मुलाला. हे बघा तेजपालजी, आम्ही पोलीस स्टेशन मधूनच येतोय. आम्हाला तुमच्याकडून या संदर्भात अजून काहीतरी माहिती हवी आहे. आता आणखीन काय विचारायचं उरलंय? हे बघा सत्यपालजी, त्या दिवशी जेव्हा ही घटना घडली त्यावेळी तुम्ही कोणीच अशा मनस्थितीत नव्हतात की तुम्ही आमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकाल. म्हणूनच आम्ही आज पुन्हा एकदा नीट चौकशी करायला आलो आहोत. विचारा. तुम्ही सिम्मीच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न करणार होतात? ते आणि या मुद्द्यावरून सिम्मी आणि तेजपाल मध्ये भांडण पण झालं होतं. आणि तेजपालने तिला ठार मारण्याची धमकी पण दिली होती. अहो, आता तुम्हीच सांगा ना, कोणत्या घरात बहीण भावाचं भांडण नाही होत? हो, ते तर हे रागात बोलले होते. यांचं त्यांच्या बहिणीवर खूप प्रेम होतं. तसं आज तुम्ही बोलण्याच्या स्थितीत दिसता आहात. त्या दिवशी त्या घटनेनंतर तुम्ही जरा डिस्टर्ब्ड होतात, म्हणून मी तुमच्याशी फार बोलले नाही. आता सांगा, घटनेच्या वेळी तुम्ही घरीच होतात ना? हो. वा, घरी इतकं काही घडलं आणि तुम्हाला कळलं सुद्धा नाही? हो, माझा जरा डोळा लागला होता. म्हणजे मग तुम्ही तुमच्या घरचे बाहेर पडता झोपी गेलात? नाही, असं अजिबात नाहीये. तर मग कसं आहे? हे बघा, त्या दिवशी सगळे निघून गेले, त्यानंतर तुम्ही झोपलात. त्या दरम्यान काय झालं, काय घडलं ते आम्हाला नीट सांगा. हे सगळे गेल्यावर मी सगळं घरातलं काम करून टाकलं आणि तेव्हा मी सिमीला फोनवर बोलताना ऐकलं. मला वाटलं की ती कोणा मुलाशी बोलतेय. मला संशय आला, म्हणून मी तिच्या खोलीत गेले.
मला पाहताच तिने फोन कट केला आणि जेव्हा मी तिला विचारलं तिने फोनच कट केला. माझा संशय खरा ठरला. मी लगेच माझ्या खोलीत आले आणि माझ्या नवऱ्याला फोन लावला. फोनवर माझं बोलणं होताच सिमी खोलीत आली. तिने आम्हा दोघांसाठी ज्यूस आणला होता आणि आम्ही दोघीही ज्यूस प्यायलो. मग काय झालं? मग मला लगेच झोप यायला लागली आणि मी झोपले. झोपला नाहीत, बेशुद्ध झालात. नक्कीच त्या ज्यूस मध्ये काहीतरी होतं. तो ग्लास कुठे आहे? काय बोलतोयस अभिनव? एव्हाना तर तो ग्लास धुतला गेला असेल, हो ना? नाही, खरं तर सिमी गेल्यापासून कोणत्या कामात लक्षच नाही लागत आहे. तो ग्लास अजूनही माझ्या खोलीत असेल. शायना, आता लगेच त्यांच्या खोलीत जा आणि तो ग्लास शोधून काढ आणि ताबडतोब त्या ग्लासला फॉरेन्सिक लॅबला पाठवून दे. येस चीफ. गो. अवे, तू सिम्मीच्या खोलीची कसून झडती घे जा. हे बघा चीफ, चीफ, ही डायरी पण मिळाली आहे. इन्स्पेक्टर साहेब, आपण आत्ताच्या आत्ता मला भेटायला या. आत्ताच्या आत्ता. खूप छान. छान कविता करायची. इन्स्पेक्टर, आपल्याकरता संपूर्ण डायरी नाही, फक्त या डायरीचं अखेरचं पान खूप महत्वाचं आहे. हे या डायरीचं नाही, माझ्या आयुष्याचं अखेरचं पान आहे. आज मला कळलं की माझ्या आपल्या माणसांना मी नाही, त्यांची पतप्रतिष्ठा जास्त प्यारी आहे. माझा भाऊ, जो वर्षानुवर्षे रक्षाबंधनच्या दिवशी माझं रक्षण करण्याची शपथ घेतो, पण जेव्हा त्याला हे कळलं की मी कुणा दुसऱ्यावर प्रेम करते आणि त्याच्याशी लग्न करू इच्छिते, तेव्हा तोच भाऊ मला ठार मारण्याची भाषा बोलतो. माझा निर्णय झालाय. आज रात्री जेव्हा हे घर दिव्यांनी उजळून निघेल, तेव्हा मी मृत्यूच्या काळोख्यात विसावलेली असेल, नेहमी करता कायमची. हे सिमीची सुसाईड नोट आहे. पण असंही असू शकतं की कोणीतरी आपली दिशाभूल करण्याकरता ही डायरी लिहिली असावी. नाही इन्स्पेक्टर, मी हँडरायटिंग एक्सपर्ट कडून हे कन्फर्म केलंय की हे डायरीतलं अक्षर आणि सिमीच्या कॉलेज बुक्स मधली अक्षरच सेम आहेत. हे सिमीचंच हँडरायटिंग आहे. ओ, म्हणजे ही एक सुसाईड केस म्हणावी लागेल. आणि आम्ही या तेजपालला खुनी समजत होतो. एनिवेज, याचा अर्थ ही केस सॉल्व्ह झाली. नाही इन्स्पेक्टर, अजून झाली नाही. काय? आता आणखी काय उरलंय? अजून बरंच काही खोलात जायचंय. सध्या तरी तुम्ही तेजपालला जामिनावर सोडून द्या. आणि हो, सिमीच्या शवाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट ऑफिसला पाठवून द्या. ओके सर. थँक्यू. चीफ, सिमीचा लॅपटॉप फॉर्मॅट करण्यात आलाय. मी माझ्या बेस्ट रिकव्हरी ॲप्लिकेशनचा पण वापर केला, पण चीफ तरीही मी
डेटा रिकवर नाही करू शकलो. पण हो, मी तिचा ईमेल आयडी हॅक केलाय. हे बघा, तिच्या ईमेल आयडीचे प्रिंटआउट्स. चीफ, सिमी नेहमी एका सिमरन नावाच्या मुलीशी चॅटिंग करायची. आणि चॅटिंगवरून तर असंच वाटतं की त्या खूप जिवलग मैत्रिणी होत्या. आणि एक विशेष म्हणजे दोन्ही मुली चॅटिंग करताना एका मुलाविषयी जास्त बोलायच्या. त्यांनी त्या मुलाचं नाव तर नाही घेतलंय, पण दोन्ही त्या मुलाचा मिस्टर परफेक्ट किंवा मिस्टर केमिकल या नावाने उल्लेख करायच्या. चीफ, हा आहे सिमीच्या पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट. तिच्या पोटात मोठ्या प्रमाणावर डायझापाम नावाचं मादक द्रव्य सापडलंय, जे तिला मारण्याच्या आधी दिलं गेलं, किंवा मग असं म्हणूया की मरण्याच्या आधी तिने स्वतः घेतलं होतं. म्हणजे तिच्या जळून मरण्याचा प्लॅन जर फेल झालाच तर ती त्या औषधाच्या ओव्हरडोजमुळे नक्कीच मरेल. तिच्या डायरीत जी सुसाईड नोट मिळाली आहे त्यावरून पण हेच वाटतं ना? हो चीफ, घरच्यांच्या बोलण्यातून हेच कळतं की किचनचं दार आतून बंद होतं. आणि जेव्हा आपण तिथे पोहोचलो तेव्हा आपण स्वतः पाहिलं की दाराचं लॅच तुटलेलं होतं. यावरून तरी असंच वाटतं की सिमीने आत्महत्या केली आहे. हत्या असो की आत्महत्या, तिला यशस्वी करण्याचा पूर्ण प्रयत्न करण्यात आला. साहिल, कसला विचार करतोयस? चीफ, मी हा विचार करतोय की जर सिमरन सिमीची इतकी चांगली मैत्रीण होती तर तिच्या मृत्यूनंतर तिला भेटायला का नाही आली? आय थिंक इज राईट. मला वाटतं आपण या सिमरनला शोधायला हवं. यू आर राईट अभि. तुम्ही दोघं जा आणि सिमरनला ट्रेस करा आणि मला लगेच इन्फॉर्म करा. येस चीफ. आणि अभि, इन्स्पेक्टर रस्तोगीशी माझं बोलणं झालंय. तर तेजपालची जामीन होतच असेल तो तेजपाल पोलीस स्टेशन मधून बाहेर पडण्याआधीच तू पोलीस स्टेशनला जा आणि तेजपालची चौकशी कर आणि या केस बद्दल शक्य तितकी माहिती मिळवण्याचा प्रयत्न कर. मूव्ह. ओके चीफ. आता फक्त हा तेजपालच असा आहे जो या केसवर काहीतरी प्रकाश टाकू शकतो. इथे सही कर. हे बघ, तुझा जामीन झालाय, तू जाऊ शकतोस. थँक्यू सर, तुम्ही मला सोडवलं. नाहीतर हा इन्स्पेक्टर मला माझ्या बहिणीच्या खुनाकरता शिक्षा देऊनच थांबला असता. आता फक्त तुझा जामीन झालाय, केस सॉल्व्ह नाही झाली आहे. मी तुला काही प्रश्न विचारायला आलोय, त्यांची अगदी खरी खरी उत्तरं द्यायची. हो सर, विचारा. आम्हाला असं कळलंय की ज्या दिवशी सिमीचा मृत्यू झाला त्या दिवशी सकाळी तुझ्यात आणि सिमीत कडाक्याचं भांडण झालं होतं. एक मिनिट, माझा प्रश्न अजून पूर्ण नाही झालाय. त्या दिवशी तू सिमीला ठार मारण्याची धमकी पण दिली होतीस, राईट? पण सर, ते तर मी असंच तिला धमकावलं होतं. काय की जेव्हा मला कळलं की सिमीचं कुणा मुलाबरोबर बाहेर अफेअर चालू आहे आणि तो मुलगाही आमच्या जातीतला नव्हता, तेव्हा फक्त मी तिला घाबरवण्यासाठी धमकी दिली होती सर. आणि तसंही त्या मुलाला मी आजपर्यंत पाहिलं सुद्धा नाहीये सर. आणि पाहिलास तुझ्या धमकीचा परिणाम? सिमी एक वयात आलेली मुलगी होती, तिला वाटलं त्याच्याशी लग्न करू शकत होती. असो, तू मला हे सांग की तू जेव्हा सिमीचं लग्न जमवायला गेला होतास तेव्हा तू 4 तास आधीच सटकला होतास, पण पोहोचलास तुझ्या बाबा आणि आत्या बरोबर. काय करत होतास 4 तास? सर, मी तिथून बाहेर निघालो आणि टॅक्सी केली. टॅक्सी करून हायवेने जात होतो, इतक्यात मला एक गरोदर स्त्री आणि तिचा नवरा भेटले. त्यांनी मला लिफ्ट मागितली, मी त्यांना लिफ्ट दिली. हायवेवर ट्रॅफिक जाम होता म्हणून त्यांनी एक शॉर्टकट रस्ता सांगितला
आम्ही तिथून निघालो. रस्ता अगदी सामसूम होता. थोडं पुढे जाताच त्या दोघांनी गन काढली. मला आणि ड्रायव्हरला लुटलं. माझं घड्याळ, माझी चेन, माझे पैसे, मोबाईल सगळं लुटलं आणि पळून गेलेत. ड्रायव्हर इतका घाबरला सर की त्याने पुढे यायला नकार दिला आणि मला तिथेच उतरवलं. आणि तिथून मी कसा तरी हात देऊन लिफ्ट मागून घरी पोहोचलो. योगायोगाने बाबा आणि आत्या माझ्या आधीच तिथे पोहोचले होते. आणि पुढे काय घडलं हे तर तुम्हाला माहितीच आहे. हॅलो चीफ, आम्ही सिमरनच्या हॉस्टेल जवळून बोलतोय. शायना इथल्या वॉर्डनशी बोलली आहे. एक खूप विचित्र गोष्ट समोर आली आहे. हे घ्या, तुम्ही शायनाशीच बोला. हॅलो चीफ, आम्ही सिमरनचा फोन नंबर आणि परमनंट ॲड्रेस मिळवलाय. आणि विशेष गोष्ट ही आहे की सिमरन त्याच दिवसापासून गायब आहे ज्या दिवशी सिम्मीचा मृत्यू झाला आणि ती तिच्या बॉयफ्रेंड बरोबर होती. मला वाटतं या 2 घटनांमध्ये संबंध तर नक्कीच आहे. येस चीफ, लेट्स मूव्ह. आपण कोण? मॅम, आम्ही कमांड फोर्स मधनं आलोय. हां बोला. एका केस संदर्भात आम्हाला तुमची मदत हवी आहे. मदत तर मला हवी आहे तुमची. सिमरनने जे केलंय, काय केलं सिमरनने आणि आहे कुठे ती? माहित नाही कुठे, पण ती कुठेही असली तरी प्लीज तिला शोधण्यात मला मदत करा. हे बघा मॅडम, आम्ही सिमरनला नक्कीच शोधून काढू, पण तुम्ही आम्हाला सगळं काही डिटेल्समध्ये सांगा. मी आणि तिच्या वडिलांनी आमची सगळी कष्टाची कमाई तिच्या शिक्षणाकरता खर्च केली. आम्ही तिला उच्च शिक्षणाकरता दुसऱ्या शहरात पाठवलं, आमच्यापासून दूर. आम्हाला कल्पनाच नव्हती की आमच्यापासून दूर गेल्यावर ती वाईट मार्गाला लागेल. हे जग सोडण्याआधी तिच्या बाबांनी एका खूप चांगल्या घरात तिचं लग्न ठरवलं होतं. मुलगा अमेरिकेत डॉक्टर आहे, पण ती भलत्याच मुलाबरोबर पळून गेली. 2 दिवसापूर्वीच तिनं पत्र लिहिलं होतं आणि काल फोन पण आला होता. ती म्हणत होती, माझी काळजी करू नका, मी जिथे कुठे आहे, ज्याच्या बरोबर आहे, तिथे खूप सुखी आहे. मी म्हणाले, बेटा जे झालं ते झालं, आता परत ये, मी तुला माफ केलंय. मग ती म्हणाली, आई कुणाला काही सांगू नकोस, मी आता नाही येऊ शकत. माझ्या एका मैत्रिणीचा मृत्यू झालाय आणि पोलिसांचा माझ्यावर संशय आहे. जोपर्यंत प्रकरण थंडावत नाही मी नाही येऊ शकणार. आणि फोन कट केला. 1 मिनिट, तुम्ही आत्ताच आम्हाला सांगितलं की सिमरनने तुम्हाला एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र तुम्ही आम्हाला दाखवाल? हो, दाखवते. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही लवकरच तुम्हाला सिमरनचा ठावठिकाणा सांगू. पण हो, जर तुम्हाला सिमरनचा फोन आला तर तुम्ही तिच्याशी काय बोलायचं हे मी तुम्हाला आता सांगेन, म्हणून तुम्ही ते लक्षपूर्वक ऐका.
तुम्हाला कळलं ना, जर सिमरनचा फोन आला तर तुम्ही तिच्याशी तेच बोला जे मी तुम्हाला आता सांगितलंय, आणि लगेच आम्हाला कळवा. हो. आम्ही निघतो आता. घ्या फोन, घ्या. तो कदाचित सिमरनचाच फोन असेल आणि नेमकं तेवढंच बोला जे मी तुम्हाला आता सांगितलंय. हो. चला उचला. हॅलो. हां बेटा सिमरन. हां बेटा, तुझा आवाज अजूनही नीट येत नाही. हाय आई आई माझा आवाज अजूनही बरा नाही झालाय. तू औषध नाही घेतलंस? बरं बेटा, मी काय म्हणते ते नीट ऐक. तुला आठवतंय ना, मी जिथे तुझं लग्न ठरवलं होतं आणि तुझ्या बाबांनी जमवलेले 11 लाख त्यांना दिले होते, कारण ती त्यांची मागणी होती. बेटा, ते लोक खूप चांगले निघालेत. जेव्हा त्यांना कळलं की तू लग्न केलेलं आहेस, तेव्हा त्यांनी ते पैसे परत करायचं ठरवलं. तुला तर माहितीये ना बेटा, मी तिथे जाण्याच्या अवस्थेत नाहीये. तू जाऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन ये बेटा. पण आई, मी काय म्हणून जाऊ त्यांच्याकडे पैसे मागायला? कसा सामना करणार आपण त्यांचा? हे बघ बेटा, त्यांच्याकडून पैसे घेऊन ये, कारण तुझ्या नवीन संसाराला ते उपयोगी पडतील. बरं आई, जसं तू सांगशील. पण ॲड्रेस काय? हो बेटा, ॲड्रेस मी देते. ॲड्रेस बेटा, स्वतःची काळजी घे. हो. ॲड्रेस तर हाच आहे. शर्माजींचं घर हेच असायला हवं. ठीक आहे, चल. ऐक, तू आज जाऊन पैसे घेऊन ये. तोपर्यंत मी इथेच तुझी वाट बघतो. तू नाही येणार? समजून घे जरा. लवकर जा आणि लवकर ये. जा. आपण कोण? शर्मा अंकल आहेत घरी. मला त्यांना भेटायचं होतं. हो, पण ते तर काही कामानिमित्त बाहेर गेलेत. बाहेर गेले? पण त्यांनीच तर मला इथे बोलावलंय. तुम्ही सिमरनजी आहात ना? होय. अहो, मग तुम्ही प्लीज आत या ना. या प्लीज प्लीज प्लीज. अरे बसा ना तुम्ही. अरे, मी पण बोलण्याच्या नादात तुम्हाला सांगायला विसरलो. शर्मा अंकल म्हणाले की जेव्हा ती येईल तिचे पैसे परत कर. मी तुमचे पैसे घेऊन येतो. हो. तुम्ही बसा, मी आलोच. हा. हे घ्या तुमचे पैसे. थँक्यू. अहो, आधी मोजून तर घ्या. पूर्णच असतील. अहो नाही, जरा ऐका ना. प्रश्न पैशांचा आहे, एकदा मोजून तरी घ्या. ठीक आहे.
ऑफिसर, माझ्यावर विश्वास ठेवा. मी सिम्मीला नाही मारलंय. ती तर माझी बेस्ट फ्रेंड होती. ते आम्हाला माहिती आहे. आम्हाला माहिती आहे की सिम्मीला तू नाही मारलंस. कारण सिम्मी स्वतःला कशी मारू शकणार आहे? कारण सिम्मी तर जिवंत आहे. काय? आणि आमच्या समोर जी उभी आहे ती सिमरन नाही, स्वतः सिम्मी आहे. हे तुम्ही काय बोलताय? मला काहीही कळत नाहीये. मी समजवतो. प्रत्येक गुन्हेगार नेहमी काही ना काही पुरावा सोडतो, एखादी चूक तरी नक्की करतो. आणि सिम्मी, तू एक छोटीशी चूक केलीस. ती म्हणजे तू सिमरनच्या नावाने तिच्या आईला चिठ्ठी पाठवलीस. त्या चिठ्ठीवर आम्हाला तसेच नूडल दिसले जे तुझ्या म्हणजे सिम्मीच्या पर्सनल डायरी मध्ये आहेत. आता बोल बोल, तुझा संपूर्ण मास्टर प्लॅन काय होता? बोल. मी आणि चंद्रमोहन एकमेकांवर खूप प्रेम करतो, पण माझ्या घरचे या लग्नाला कधीच तयार नसते झाले. त्यांनी माझा जीव घेतला असता. प्रश्न फक्त माझ्या जीवाचा असता तर मी हसत हसत जीव दिला असता. पण मी त्याला कशी मरू देणार होते, ज्याने या जगात अजून पाऊलही नाही ठेवलंय. मी प्रेग्नेंट आहे. माझ्या घरचे माझं लग्न ठरवायला गेले होते आणि आमच्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. आम्हाला आमचं प्रेम मिळवण्याकरता काहीतरी त्याग करावंच लागणार होतं. आणि म्हणूनच तू तुझी बेस्ट फ्रेंड सिमरनचा जीव घेतलास. बोल, कसा काय अंमलात आणला तू तुझा हा घाणेरडा प्लॅन? बोल. माझ्या घरचे जेव्हा माझं लग्न ठरवायला गेले तेव्हा मी चंद्रमोहनला फोन केला. काही महिन्यांपूर्वी मी त्याला एक शर्ट गिफ्ट केलं होतं. अगदी तसाच शर्ट दादाकडे पण होता. मी त्याला तोच शर्ट घालून यायला सांगितलं, म्हणजे शेजारचे त्याला बाहेरचा व्यक्ती नको समजायला. त्यानंतर मी सिमरनला फोन केला आणि म्हटलं की आज रात्री माझ्या घरी राहायला ये, कारण मी घरी एकटीच होते. आणि ती तयार झाली. जेव्हा मी बोलत होते तेव्हा वहिनी तिथे आली आणि मी फोन कट केला. वहिनी तिच्या खोलीत निघून गेली आणि मी तो ज्यूस घेऊन तिच्या खोलीत गेले. आणि त्या ज्यूसमध्ये तू एक गुंगीचं औषध मिळवलंस आणि तो ज्यूस तू तुझ्या वहिनीला पाजलास आणि ती झोपायला निघून गेली. पुढे काय झालं? 9 वाजताच्या दरम्यान चंद्रमोहन घरी आला आणि लपला. त्यानंतर थोड्याच वेळात सिमरन घरी आली. सिमरन सिमरन सिमरन, आज मी खूपच खुश आहे की तू मला भेटायला आलीस. तू तर खुश आहेस सिमी, पण तुला माहितीये मला किती लपतछपत यावं लागलं हॉस्टेलमधून. तू तर माझी बेस्ट फ्रेंड आहेस यार. तुला माहितीये आज आपण खूप मस्ती करणार आहोत. आज घरी कोण नाहीये ना, आणि कोणाच ठाऊक अशी संधी पुन्हा मिळेल की नाही. तुला तर माहितीये ना ग, माझ्या घरचे माझं लग्न पक्क करायला गेलेत. हो हो हो, खूप मस्ती करूयात. असं नाही, आधी प्रॉमिस कर. प्रॉमिस प्रॉमिस प्रॉमिस. तर मग तुला आठवतं, लहानपणी आपण दोघी मैत्रिणी एकसारखेच कपडे घालून खूप मस्ती करायचो. आजही आपण एकसारखेच कपडे घालूयात. हा काय मूर्खपणा आहे? किती लहान मुलांसारखं बडबड करतेस. हे बघ, तू प्रॉमिस केलं होतंस. तुझ्यासाठी तर करावंच लागेल ना. थांबा, मी तुझ्यासाठी कपडे आणते. बघ, सेम कपड्यांमध्ये आपण दिसतो ना एकदम बहिणी बहिणी. हो वाटतो तर आहे, पण आता तू काय मला उपाशी मारणार आहेस? माहितीये किती भूक लागली आहे. उपाशी नाही, खाऊ पिऊ घालून मारणार तुला. तू थांब, मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते. ओके. घे ज्यूस पी. एकच ग्लास? तू नाही पिणार आहेस का? लग्नाच्या विचाराने मी तहानभूकच विसरले. हो हो, होतं. अगं तुझं लग्न होणार आहे. मी तुझ्याकरता खूप खुश आहे. पण तुझं लग्न जर तुझ्या पसंतीच्या मुलाशी झालं असतं तर मी जास्त खुश झाले असते. अगं तू ज्यूस पी ना.
माझ्या पसंतीचा नवरा मिळावा म्हणून तर हे सगळं करते. सिमरन बेशुद्ध पडताच चंद्रमोहन तिथे आला आणि आम्ही दोघं तिला किचन मध्ये घेऊन गेलो. आणि त्यानंतर चंद्रमोहनने चंद्रमोहन, आता तूच सांग त्याच्यानंतर किचन मध्ये काय काय झालं ते. सिमरन बेशुद्ध झाल्यानंतर आम्ही तिला किचनमध्ये घेऊन गेलो. मग मी बाहेर जाऊन मेन स्विच ऑफ केला. मी परत किचनमध्ये आलो आणि एका फुटलेल्या बल्बला वायर जोडून सिमरनच्या गळ्यात घातली. त्याच वेळी सिम्मीने गॅस ऑन केला. गॅस अख्ख्या किचनभर पसरू लागला. मग आम्ही किचनच्या दरवाजाचं लॅच तोडून टाकलं आणि एक लाकडाचा तुकडा अशा पद्धतीनं फिट केला की बाहेरून बघताना वाटेल की दरवाजा आतून बंद आहे. आणि मग आम्ही मागच्या दारानं बाहेर पडलो. आता जर कोणी बाहेरून मेन स्विच ऑन केला असता तर बल्ब पेटताच मोठा स्फोट होणार होता. आणि तसंच घडलं. हे सगळं आम्ही एवढ्या करताच केलं की कोणालाही आमचा संशय यायला नको आणि ती हत्या आत्महत्या वाटावी. म्हणजे तुम्ही दोघांनी एकमेकांचं प्रेम मिळवण्याकरता एका निष्पाप मुलीच्या खुनाचा मार्ग निवडला आणि बघितलं परिणाम काय झाला. पोचलात ना जेलच्या भिंतींच्या मागे. आणि तुम्ही लक्षात ठेवा की असत्याचा मार्ग निवडून कधीच ध्येयापर्यंत पोहोचता येत नाही. आणि आयुष्यात आपलं ध्येय गाठण्याकरता फक्त आणि फक्त सत्याचा मार्ग निवडा.